हे बा पहिला गीत हे गुरूंकडनं शिकताय. दुसरं वाद्य म्हणजे हे गाणे नाही, मृदुंग बासरी हे वाद्य आहे. 3 नंबरला आहे नृत्य. नृत्य कसं करायचं आहे ते शिकले. त्यानंतर आलेख, चौथी विद्या आलेख. हे विशेष कच्छेद. चा दुरून आहे करणार. 6 नंबरला आहे तुंडल कुसुम वली विकार. हे पुष्पास्तरण. हां. त्यानंतर 8वं दशनवसा नागरण. रंग कपडे धुणे रंगाचं आहे ते. मनी भूमिका कर्म. मनी कसे हे करायचे त्याचं आहे. मण्यांची विद्या. त्यानंतर शयन रचना म्हणजे घराची रचना, शयन कक्ष. त्यानंतर आहे 11वी विद्या उदक वादन. त्यानंतर आहे उदका घाट. त्यानंतर 13वी विद्या आहे चित्रोच्छ योगा. त्यानंतर पुढचं आहे 14 माल्य ग्रंथम. त्यानंतर आहे 15वं आहे शेखर कापीड योजन म्हणजे कापड, कापडाचे गुणधर्म. हा. नैपथ्य प्रयोग म्हणजे धोती घालतो ना आपण. हा तसं. त्यानंतर कर्णपत्र भंग म्हणजे कान टोचणे. हा कान टोचणे. त्यानंतर हे गंधयुक्त म्हणजे अत्तर. फुलांपासून अत्तर कसं बनवायचं ते शिकवलेलं आहे. त्यानंतर भूषण योजना म्हणजे ते मोती वगैरे जे राहतं ना त्यांचे व्यवस्थित हार. हार आभूषण तयार करायचं आहे. त्यानंतर आहे इंद्रजाल. इंद्रजालला काय म्हणता येईल आपल्याला ते लोकांना हे करायसाठी. हे काय कोच्छुमार ते बी सांगता नाही आपल्याला. हस्त लाघव म्हणजे हातांच्या कला सांगता ते. जेवण बनवणं. विचित्र शाक विकार क्रिया काहीतरी औषधीचं दिसतंय ते. विकारावरती उपाय. हा बरोबर, औषधी बनवणे. हे काय आहे पानकरस राग संयोजना. पाण्याचं दिसतं ते आहे ना. हा. शुचिवान कर्म. ऐक नाही का. नाही कपडे हा कपडे शिवणं वगैरे. बरोबर. सूत्र क्रीडा. त्यानंतर आहे विना डमरू वादन म्हणजे वाद्यक. पहेलिका पहिली म्हणतो ना आपण. प्रतिमाला. 30 नंबरवर आहे दुर्वाचक योग. 31वं आहे पुस्तक वाचन. नाट्यख्या दर्शन हे TV शो आहे जे आताचे त्यासारखे नाटक वगैरे. काव्य समस्या पुरण म्हणजे ते कथांचं
हे करून वाचन करून हे करता बघ. पट्टिका वेत्रम विकल्प म्हणजे त्याच्यापासून ते हे बनवतात ना, चटई वगैरे डमरू ते बनवणं. तक्षकर्म चामार काम सारखं दिसतं ते. नाही भांड्यांचं. हां हे बेड आणि ते बनवणं. हां हे तक्षण, हे सुतारी काम आहे. हां हे वास्तुविद्या म्हणजे घर बनवणं वगैरे. हां त्यानंतर 38वे आहे रूपरत्न परीक्षा म्हणजे याच्यातलं हे चेक करायचं. हां हे धातुवाद म्हणजे धातू कसा बनवायचा आहे. धातू ते गरम करताना. हां मग त्याच्यापासून ते बनवणं आहे. मणी रागाकार ज्ञान म्हणजे पहाडातून कच्चं जे आपण हिरा काढतो ना ते. वृक्षारोद्योग म्हणजे झाडं लावणं वगैरे ते. हे मेष कुक्कुट युद्धविधी प्राण्यांचे ते. शुक्र शारिका पलाक्षण पक्षी पाळणं वगैरे ते. ते शीत हां हे अंग दाबणे. उत्साधन संवासन केश कर्दम कुसणं हातापायांची मालिश आणि डोक्याची मालिश. अक्षरमुष्टिका कथन गोष्टी. गलेच्छित विकल्प काय इंद्र भो याचा अर्थ. काय 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 सांगा. गलेच्छित विकल्प याच्यावर देश भाषा विज्ञान. म्हणजे ते भाषा शिकवतात. हां सायन्स. पुष्पकटिका म्हणजे ते सजावट, फुलांना सजावट कशी करायची. काय आहे निमित्त ज्ञान. हां त्यानंतर आहे काय आहे यंत्र मातुका जहाजचं दाखवलं त्यांनी. धारण मातुका. हां पोथी. हां संपाठ ग्रंथ वाचणे. ग्रंथ वाचणे बरोबर. हे मानसी. तर हे सांगत असते ना काही अधिमान कोश. छेदोज्ञान म्हणजे ते याच्या गोष्टी सांगतात त्यांना त्याच्याबद्दल. हे क्रीडाकल्प म्हणजे नाचणे. हा नृत्यकला क्रीडा. मेकअप हे करणं. खलित योग म्हणजे दाढी कटिंग करणार. कटिंग करणार हां का? ते काय तिच्यात लिहिले ना हे होताना. छलित आहे छलित. पप्पा हे वस्त्रगृहपण म्हणजे कपडे कसे घालायचे. हां त्यानंतर धृत विशेष म्हणजे ते धान काही करताना. हां नृत्य आहे ते. आणि नुडो 60वे आकर्षण क्रीडा म्हणजे आपण नुडो खेळतो ना त्याच्यामध्ये वेगळं येते. ओके ओके जुन्या प्रकारचे खेळ आहे. पप्पा पण हे आता कुठे भेटतच नाही. हे बालिका काय ते डमक ते मातीने बनवतात. मूर्त्या बनवायच्या मूर्त्या. मातीच्या मूर्त्या. 62 आहे वैज्ञानिकी विद्या. ही विद्या जी एक प्रकारची. हां हे काय वैजयिकी विद्या धनुर्विद्या आणि ते. हां आणि 64 व्यायाम व्यायामिकी. समाप्त. हां आता अशा प्रकारे तुम्हाला आम्ही 64 विद्या ज्या श्रीकृष्ण भगवान यांनी इथं या आश्रमात शिकलेल्या आहे सांदीपनी आश्रमात ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ह्या प्लेसला तुम्ही व्हिजिट करा. पप्पा हं. हे बारे हे बाकी आहे. आणि अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला जोरदार लाईक करा. हां हाताने करणं. हे त्यांचे हे दाखवलेले आहे इथं काही मूर्त्या आहे ज्या तुम्हाला दाखवतोय मी त्या. दुकानं वगैरे
गावाकडे पहिले कसं राहत होते दिलेलं आहे. हे सगळे इथं या आश्रमात तुम्हाला बघायला मिळणार आहे. एव्हा शेवटी माणूस कुठे आता वैकुंठामध्ये. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आपले. हे चंडाल, हे सगळ्या प्रकारचे जे देव पूजणारे लोक आहेत त्यांचे ते. अरे मग जो तो वेगळा दाखवलाय ना, कोण कोणाला पुजतो कोण कोणाला पुजतो. हे बघा इथं पण आहे कुबेर भगवान, चोर, पोलीस असं सगळे ते. हे कृष्णाचे अवतार, 9 अवतार. हे विष्णू भगवान. श्री अर्जुनाला त्यांनी त्यांचं दिव्य असं भव्य दिव्य रूप दाखवलं होतं. म्हणजे ते छोटे, हे मोठा इकडचं ना मोठा पणी आणि इकडचं छोटा पणी. त्यांचे हे बाललीला. संत, रज, तम असे 3 गुण असतात. सत, रज, तम. हो ना. मग बस एवढंच. नाही ना, अजून द्या. अरे ते दाखवलेलं आहे की बा काय काय आहे. हे बघ, हे दारूचं दुकान, हे होम हवनवाले, हे ऋषीमुनी. हो, हे इकडे परत हे झाड तोडून आणता आणि मग त्याचं हे बनवत आहे बुवा. हां, त्यानंतर एक गीतकार, शेतकरी आहे, हे लोहार आहे, चांभार आहे. झाला.